या आहेत मी तयार केलेल्या काही पिशव्या आणि बटवे. हं. तर हे सगळे मी माझे जे कपडे होते त्याच्या कापडापासूनच बनवलेलं आहे हे. कुठलंही कापड मी ह्याच्यात विकत आणलेलं नाही आहे. हा जो आहे तो मी असा बटवा तयार केलेला आणि त्याला असं वरच्या बाजूला नेफ्यासारखं तयार करून त्याच्यातून हे बंद ओवले. हे घरीच हे पण मी शिवले कापडाचेच आणि ते ओवले दोन्ही बाजूनी आणि ते असं ओढून त्याचं तोंड बंद होतं. त्याच्यात मला वेलक्रो किंवा चेन लावायला लागत नाही. तर हा एक फॅन्सी म्हणून बटवा, पण त्याचा उपयोग पण होतो कारण मोबाईल वगैरे त्याच्यात व्यवस्थित नव्हतं. रुमाल, मोबाईल किंवा तुम्हाला काय औषध वगैरे पण न्यायचं असेल तर त्याच्यात तुम्ही घेऊन जाऊ शकता. ही आहे एक कापडी पिशवी. तर त्याला पुढे मी एक छोटा कप्पा तयार केलेला आहे आणि अशी आपले पूर्वी कशा शबनम बॅग्स असायच्या तशी ही मी पिशवी तयार केलेली आहे. त्याला वरच्या बाजूला मी चेन लावलेली आहे. त्यामुळे ते पुस्तकं वगैरे न्यायला किंवा इवन लॅपटॉप वगैरे घेऊन जायलासुद्धा चांगले. आतून अस्तर वगैरे लावलेलं आहे त्यामुळे ती व्यवस्थित आपल्याला वापरता येते. तर आता हे आहे एक असं छोटी पर्ससारखं तयार केलेलं आहे. थोडंसं चांगलं खणाचं कापड आहे. तर त्यालासुद्धा मी वर चेन लावलेली आहे आणि आतमध्ये वेगळ्या कापडाचा अस्तर लावलेला आहे आणि वर मी त्या खणाचाच असा एक जो काठ म्हणतात तसा लावला जरा डेकोरेशनसारखं म्हणून. आणि या ज्या पट्ट्या आहेत त्या मी त्या कापडाच्या शिवल्या आणि दोन्ही साईडच्या बाजूला मी त्या शिवलेल्या आहेत आणि त्यालासुद्धा मी चेन तयार केलेली आहे आणि खालच्या बाजूला मी असं त्याला असं थोडासा असा बेस येईल अशा पद्धतीने तयार केलेला आहे खालची बाजू त्याची. म्हणजे ते आपल्याला त्याच्यात काही वस्तू वगैरे म्हणजे पर्ससारखंच ॲक्च्युअली आपल्याला ते वापरता येतं. पर्सच आहे ती जवळजवळ, पण आतमध्ये मी कप्पा मात्र त्याला काही केलेला नाही आहे. तर हा आहे मी एक तयार केली छोटी पर्स आहे. ती आपण असे आपल्या खांद्या दोन्ही क्रॉस बॉडी बेल्ट म्हणतात ना तसं आहे ते. तर आता मोबाईल विशेषतः घेऊन जाण्यासाठी आजकाल सगळेच वापरतात. मी पण कधी कधी वापरते. तर याच्यात आपण मोबाईल, नंतर तुमचं छोटी पर्स किंवा कार्ड होल्डर, रुमाल किंवा आणखीन काय तुमचं सॅनिटायझर वगैरे असं ठेवायचं. त्या छोट्या 2-3 वस्तू ज्या लागतात त्या. आणि असं तिरका कंडक्टर जसं घेतं तसा बेल्ट मोठा केलेला आहे. तर तो तसा तिरका लावायचा म्हणजे तुमचे दोन्ही हातसुद्धा रिकामे राहतात. कारण पर्स असली की आयदर आपल्याला ती हातात धरायला लागते किंवा खांद्यावर जरी अडकवली तरी ती आपल्याला सतत सावरायला लागते. तर हा आपला असा कंडक्टरसारखा असा लावलेला मोठा बेल्ट असल्यामुळे त्याच्यात आपण म्हणजे विशेषतः तुम्ही वॉकला वगैरे जाणार असाल किंवा सायकलिंग वगैरे कराल तेव्हा असं हे तुमच्या वस्तू घेऊन जाण्यासाठी हे चांगलं फायदेशीर होऊ शकतं. आणि ही आणखीन एक अशीच पिशवी तयार केलेली आहे साधी. त्याला काही मी आत कप्पा वगैरे काही नाही, चेन आहे फक्त आणि 2 मुद्दामून मी बेल्ट केलेले आहेत त्याला. म्हणजे असं दोन्ही बाजू अशा व्यवस्थित राहतात आणि त्याचं हे वरचा जो भाग आहे तोंडाचा तो मोठा आहे. चेन जरी असली तरी चेन उघडल्यावर तो मोठा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला असं काही असं ग्रोसरी वगैरेसुद्धा आणायचं असेल तर ही पिशवी तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने मी माझ्या वाया जात असलेल्या कापडांचा उपयोग करते आहे सध्या. तर या आहेत अजून काही मी शिवलेल्या कापडी पिशव्या. त्या सगळ्या पिशव्यांचा मला खूप चांगला उपयोग होतो. मी त्या वापरते सुद्धा. आणि काही पिशव्या मी अशा एक करायच्या म्हणून शिवलेल्या आहेत वेगळ्या पद्धतीच्या. प्रत्येक वेळी मी पिशवी शिवताना अशी काळजी घेते किंवा प्रयत्न करते किंवा त्याच्यात काहीतरी वेगळेपण असायला पाहिजे. एकसारखी दुसरी पिशवी शिवायला काही छान नाही वाटत. म्हणून मी प्रत्येक वेळी काहीतरी त्याच्यात वेगळं असावं असा प्रयत्न करते. त्याच्यासाठी मला पुस्तकांचा, वेगवेगळ्या व्हिडिओचा असा उपयोग होतो. आणि मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा तिथल्या दुकानांमध्ये किंवा विकायला ज्या ठेवलेल्या असतात त्या बॅग्समध्ये सुद्धा
मला काही आयडियाज मिळू शकतात आणि मी प्रयत्न करते की त्या मी माझ्या साहित्यामध्ये वापर करू शकेन. तर ही मी एक पिशवी शिवलेली आहे. मला बाहेर जाताना माझ्या पैशाचे पर्स आणि कार्ड वगैरे याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे असंख्य वस्तू असतात आणि त्या सगळ्या वस्तू मला एका पर्समध्ये ठेवायच्या नसतात, कारण मग ते काढायला वगैरे वापरायला त्रासदायक होतं. म्हणून मी 2 पिशव्या कॅरी करते, 2 बॅग्स. तर त्याच्यासाठी मला एक चांगली व्यवस्थित अशी मोठी पिशवी हवी असते. म्हणून मी ही मुद्दामून माझ्यासाठी शिवली आत्ता. हा माझा एक कुर्ता होता आधी, तर तो आत्ता मी कापला आहे आणि त्या कापडाचं मी शिवलं आहे. तर माझ्याकडे असंख्य वस्तू असतात. जाताना पाण्याची बाटली असते, नंतर शॉपिंग म्हणजे ग्रोसरी वगैरे आणायची असेल, भाजी आणायची असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे कापडी पिशव्या असतात, किंवा चष्मा असतो माझा, गॉगल, स्कार्फ, नंतर सॅनिटायझर आणि अशा असंख्य गोष्टी असतात लहान मोठ्या की ज्या मला जरूर असतात. म्हणून मी त्या या पिशवीमध्ये ठेवते आणि माझ्या पर्समध्ये त्या ठेवत नाहीत. तर ही पिशवी शिवताना, बॅग शिवताना मी असा जरा जाडसर बेल्ट केला. आणि तो करताना मी काय केलं, तो असं कापड मोठं घेतलं आणि तो दुमडून आतमध्ये मी आणखीन एक वेगळी कॉटनच्या कापडाची पट्टी लावली आणि मग ते शिवलेलं आहे. त्यामुळे हे असं कोळा होत नाही कापड. या असंच्या असं अशी पट्टी राहते ती ताटच्या ताट. त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे. नंतर याला मी वेल्क्रो लावलेलं आहे. असं वेल्क्रो लावलं आहे मी याला अशा पद्धतीने. आणि आतमध्ये त्याला असं एक अस्तर पण लावलेलं आहे प्लेन कापडाचं. हे असं वेल्क्रो लावलेलं आहे असं. आणि त्यामुळे मला ही पिशवी वापरायला खूप चांगली पडते, उपयोगी खूप आहे. नंतर हे जे आहे ते मी शिवलं आहे माझ्या कम्प्युटरसाठी, मॅकबुकसाठी एक स्लीव शिवलेली आहे. तशी माझ्याकडे एक दुसरी पण आहे जी असते त्याच्याबरोबर असते, स्टँडर्ड जी असते. पण ही मी वापरते घरात असताना. जेव्हा माझा वापरत नसेल मॅकबुक तेव्हा मी, कारण धूळ वगैरे असते बसते, तर त्याच्यासाठी मला हा चांगला वाटतं. जेव्हा वापरात नसेल माझा कम्प्युटर तेव्हा मी तो याच्यात असं ठेवते. याला मी काही असं वेल्क्रो किंवा काहीच लावलेलं नाही आहे. हा आता नवीन शिवला आहे त्यामुळे अजून, पण मी आता वापरते आहे. तर मी असं ठरवलं होतं की जर मला वाटलं तर मी आता इथे अशी 2 प्रेस बटणं लावणार. पण मला त्याची पण काही गरज वाटत नाही, कारण हे घेऊन मला कुठे जायचं नसतं. हे माझ्या टेबलावरच नेहमी असतं, फक्त एक कव्हर त्याच्यासाठी. म्हणून मी हे वापरते आणि मला याचा खूप चांगला उपयोग होतो आहे सध्या. तर असंच मी माझ्या टॅबलेटसाठी सुद्धा एक शिवणार आहे. तो जेव्हा शिवीन तेव्हा ते कसं शिवायचं ते मी दाखवीन तुम्हाला. तर ही आणखीन एक मी बॅग शिवली आहे, पिशवी, बॅग, काय म्हणायचं असेल ते म्हणा. तर ही खणाचं माझ्याकडे एक कापड होतं, तर त्याची शिवली आहे मी. तर ती शिवताना मी काय केलं, आपण स्कर्टला कशा प्लेट्स घेतो ना, तशा या अशा मी प्लेट्स तयार केल्या सगळ्या. या अशा पद्धतीने अशा सगळ्या पाठीमागे पण अशाच प्लेट्स आहेत. आणि हे कापड आहे ते असं आधी या प्लेट्स अशा करून घेतल्या आणि मग त्याचे पिशवी शिवली. आणि त्याला वरच्या बाजूला मी असं हे काठ लावला आणि हे जे बंद आहेत ते सुद्धा मी शिवले त्या कापडाचेच, मॅचिंग कापडाचे. याला मी अशी चेन लावली. लकीली माझ्याकडे मॅचिंग चेन होती लाल रंगाची, म्हणून चेन लावली मी. बरेचदा माझ्याकडे नसते मॅचिंग, त्यामुळे मी शक्यतो असली तर लावते, नाही तर मग नाही लावत. वेल्क्रो वगैरे लावते. पण ही होती माझ्याकडे, तर मॅचिंग आहे त्यामुळे मी ती लावली. आतमध्ये मी त्याला अस्तर पण केलेलं आहे, म्हणजे थोडं जाडसर अशी बॅग केलेली ही. आपल्याला जर कुठे असं मी अस्तर लावलेलं आहे त्याला आतमध्ये. तर आपल्याला काही अशा वस्तू घेऊन जायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हे असं वापरता येईल. आणि हे चांगलं जाड झालेलं आहे. एक तर या अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत,
त्यामुळे हे कापड जवळजवळ डबल झालेलं आहे. त्यामुळे हे आधीच खूप असं थिक झालेलं आहे आणि त्यात अजून आतमध्ये असं मी अस्तर लावलेलं आहे आणि चेन आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलं असं चांगलं वस्तू घेऊन जायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे अशा पद्धतीची बॅग तुम्ही वापरू शकता. तर या आहेत अजून काही शॉपिंग बॅग्स. तर या असं मोठं सामान आपल्याला भाजी, ग्रोसरी किंवा आणखीन काही सामान आणायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या वापरता येतात. तर यातला मी काही वेलक्रो किंवा चेन असं काहीच लावलेलं नाही. असं साधं फक्त आतमध्ये अस्तर लावलेलं आहे, बंद केलेले आहेत आणि असं दोन्ही साईडनी असं मोठी बॅग अशी बॅग आहे आणि साईडला सुद्धा. तर ही एक चांगली बॅग आहे. जड वस्तू वगैरे घेऊन जाण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. नंतर ही एक आणखीन आहे बॅग. याला मी वेलक्रो लावलेलं आहे, असं आतमध्ये असं वेलक्रो लावलेलं आहे आणि ही जनरल टोट बॅग म्हणतात ना, टोट बॅग तशा टाईपची आहे ही. मोठ्या वस्तू वगैरे काही घेऊन जायचं असेल, कपडे वगैरेसुद्धा न्यायला उपयोगी आहे. ही अशी पर्स टाईप म्हणा किंवा कशी अशी बॅग आहे ही, अशी तयार केली आहे. याला मात्र मी चेन लावलेली इथे अशी. त्यामुळे ही आणि असा मोठा बेल्ट लावलेला आहे. तर तो तुम्हाला असं आजकाल अशी फॅशन खूप आलेली आहे. कॉलेजमधली मुलं मुली पण मी बरेचदा बघितलेली आहे की असं कंडक्टर कसा बॅग लावतो ना, तशी असं तिरक्या असं बेल्ट लावून याच्यात तुम्हाला पुस्तकं, वह्या वगैरेसुद्धा नेता येतील. अशी जीन्सची आहे ही, डेनिमची. ही आणखीन एक अशीच बॅग आहे, साधी आहे. त्याला काही मी हे नाही केलेलं. चेन मात्र लावली आहे मी याला अशी, म्हणजे पिशवी आहे पण चेन असलेली अशी पिशवी मोठी आहे आणि आतमध्ये अस्तर पण आहे त्याला लावलेलं. आणि त्याला असे बंद खूप लहान आहेत, म्हणजे असे हातातच धरतात, खांद्याला नाही फारसं अडकवता येईल. तर काही जड सामान वगैरे घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी वापरता येईल. आणि ही एक अशी जनरल बॅग तयार केलेली आहे. तर त्याला मी थोडंसं असं लेस वगैरे लावली, त्याला वेगळं कापड खाली वर असं लावून आणि असे बेल्ट तयार केले त्याचे आणि चेन लावली. ती चेन मी जराशी खाली लावली होती, अशी चेन लावली आहे मी. ही मॅचिंग चेन नाही आहे, ब्राऊन कलरची चेन आहे, पण असू दे, एवढी काही वाईट नाही दिसत आहे. आणि हे आतमध्ये मी काय केलं आहे, हेच कापड म्हणजे अस्तराला वेगळं कापड वापरायच्याऐवजी हेच कापड डबल करून लावलेलं आहे. त्यामुळे वेगळं अस्तर नाही लावलेलं, असं पण चांगले असं जाड झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं मी तयार केलेलं आहे.